श्रुती पठण करायला नेला, त्यांना वंदन करते, वक्तव्याला सुरुवात करते. परमपूज्य काकांनी काल लेखकाची भूमिका मांडली आणि सुनील काकांनी आपल्याला ती भूमिका सगळ्यांना समजावून सांगितली की काकांची भूमिका नेमकी काय आहे. आणि ती भूमिका त्याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्या निदर्शनास खालील मुद्दे निश्चित येणार आहेत की ती भूमिका मांडताना काकांनी अत्यंत प्रामाणिकपणे ती भूमिका मांडली आहे. आणि भूमिका मांडून सर्व साधकांना आपल्या भूमिकेशी कसं प्रामाणिक असावं, मी साधक आहे तर मी साधक या भूमिकेशी मी कसं प्रामाणिक असावं याचं उत्कृष्ट मार्गदर्शन केले. प्रत्येक ओवीत तो प्रामाणिकपणा आहे, श्री गुरूंची एकनिष्ठता आहे, श्री गुरूंची शरणागती आहे. तर त्याचप्रमाणे संप्रदायाची शिस्त, संप्रदायाची चाकोरी, चौकट या सगळ्यांचं स्पष्टीकरण काकांनी त्या भूमिकेमध्ये केलेलं आहे. आणि अत्यंत प्रामाणिकता, माझ्या भूमिकेशी मी प्रामाणिक असावं हे स्पष्ट नमूद केलेलं आहे. मी पण साधक आहे, मी पण श्रोता आहे, तर मी श्रोता आणि साधक या भूमिकेशी मी प्रामाणिक असावं श्रवण करताना. ते कसं ते बघू. प्रथम ओवीमध्ये श्री गुरूंना नमन करून श्री गुरूंप्रती शरणागती काकांनी व्यक्त केली. श्री गुरु परस्पर आणि विश्वंभर आहे आणि त्यांचा मी सेवक आहे आणि म्हणून त्यांचा सेवक असल्यामुळे मी शुद्ध अर्थ घेऊनच त्याचं सेवन करणार आहे. भूमिका एकदम स्पष्ट माझी पण असावी श्रोता आणि साधक म्हणून. त्यासाठी परमपूज्य आचार्यांच्याच आज्ञेत आणि त्यांच्याच चौकटीत राहून मी सिद्धांत पाळावे. काकांनी पाळले असं सांगितलं. मी आपल्या भूमिकेतून बोलते आहे, आम्ही ते सिद्धांत पाळावे. आपल्या मनाने अर्थ काढू नये, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मी फक्त कवळसे पाडणार आहे हे नेहमी साधकांनी लक्षात ठेवावं, म्हणजे कर्तृत्व अहंकार डोकावणार नाही. आणि त्यासाठी आचार्यांच्या शब्दाचा आधार सोडता कामा नये, ही सांप्रदायिक शिस्त आहे. आणि म्हणून संप्रदायाची जी चाकोरी आहे ती पण परमपूज्य काकांनी सोडलेली नाहीये. आणि काका म्हणतात की गुरु शिष्य परंपरा यातूनच केवळ मी अध्ययन करावे, गुरु शिष्य परंपरा यातूनच मी अध्ययन करावे. त्यासाठी सुंदर ओवी काकांनी नेमली आहे. यासाठी या मुंडक उपनिषदामध्ये गुरु शिष्य परंपरा प्रामुख्याने या ठिकाणी उद्धृत केलेली आहे. आणि म्हणून मी आपणची जेवून येणे आणि का भरवी बळे कोणे, हे तो बुद्धिदाता जाणे अंतर्यामी. या ओवीच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेचं अत्यंत उत्कृष्ट असं वर्णन काकांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी पाळलेलं आहे. आणि आपल्यालाही पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण असं जितुके ठावे तितुके इतर असं सांगावे. स्वतः अध्ययन करायचं आणि मग त्यांचं इतरांना कथन करायचं, हीच गुरु शिष्य परंपरा आहे. आणि म्हणून काकांनी सुद्धा भूमिकेमध्ये सुद्धा विषयाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. मी पण साधक म्हणून श्रवण करण्यापूर्वी आधी आढावा पूर्ण घ्यावा आणि मग श्रवण तत्प्रमाणे श्रवण करावे. श्री गुरु श्रेष्ठ वक्ता आहे ही मनोरचना ठेवून श्रवण करावे. ग्रंथाचे स्वरूप लक्षात घ्यावं. ग्रंथ हा निवृत्ती प्रधान आहे आणि अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून त्याचं ज्ञान मला संपादन करायचे आहे, तरच समाधान प्राप्त होईल, अन्यथा नाही. अंगिरस ऋषी आणि शौनक ऋषी या गुरु शिष्य परंपरेमधून त्यांच्या प्रश्न उत्तरामधून हा ग्रंथ जो आहे हा निवृत्ती प्रधान असा ग्रंथ आहे. त्यासाठी श्री गुरूंची शरणागती अत्यंत आवश्यक आहे. ज्यासी नाही गुरुचरण भक्ती त्यासी कैसी होईल विरक्ती, जरी पडले श्रुती स्मृती शास्त्र व्युत्पत्ती केल्याही. राम कृष्ण हरी.
आवाज बंद आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा। आनंदाचे तू मूळ, तेथे नासती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले। अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो. आजच्या विषयाला शांती पाठाने प्रारंभ करतो. शांती पाठानंतर चिंतनाला प्रारंभ करूया. ओम तत्सद ब्रह्मणे नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।
शांतीपाठ आपला प्रश्नोपनिषदात झालेला आहे. तोच शांतीपाठ याही ठिकाणी आहे. मुंडक उपनिषद अथर्ववेदी आहे एक सांगून झालेलं आहे. याला मुंडक का म्हणतात हो? आता ही सगळी जी मीमांसा आहे, या मीमांसेला संबंध भाष्य असं म्हणतात. आणि संबंध भाष्याला संगती भाष्य असं सुद्धा एक आचार्यांच्या दृष्टीने शब्द आहे. आज भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी जे संबंध भाष्य सांगितलं आहे उपनिषदात, त्या संबंध भाष्यावर आपण या ठिकाणी आज घेऊया. एक ओवी सुचली मला काकांची बोलता बोलता, तेवढी म्हटली म्हणून मी लिहून काढतो आणि मग बोलतो. उभी आहे. आनंदाची तू मूळ, तेथे आटती प्रमाणांची जळ. आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. एवढं लिहून घेतलं आणि सुरू करूया. याला अथर्ववेदी आहे. याला मुंडक उपनिषद का म्हणतात? मुंडक शब्दाचा अर्थ शेंडे तोडलेला वृक्ष. मुंडन शब्द आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ज्या झाडाच्या शेंडे खुरडले असतात त्याला मुंडक असं म्हणतात. का बरं शेंडे खुरडले असतात हो? त्या झाडाची पुन्हा अधिक वृद्धी व्हावी म्हणून. वृद्धी कोणत्या पद्धतीने करायची आहे? गुरु शिष्य परंपरेतून वृद्धी करायची आहे. म्हणून या ज्ञानरूप वृक्षाची जी फांदी आहे, मुंडकोपनिषदाच्या ज्ञानरूप वृक्षाची जी फांदी आहे, त्या 3 फांद्या आहेत. पहिल्याला प्रथम मुंडक म्हणतात, दुसऱ्याला द्वितीय मुंडक म्हणतात आणि तिसऱ्याला तृतीय मुंडक असं म्हणतात. पहिल्या फांदीला पुन्हा 2 शाखा झाल्या आहेत, त्याला प्रथम खंड आणि द्वितीय खंड असं म्हणतात. म्हणजे प्रथम मुंडक, प्रथम खंड, द्वितीय खंड, द्वितीय मुंडक, प्रथम खंड, द्वितीय खंड, तृतीय मुंडक, प्रथम खंड, द्वितीय खंड. अशा प्रकारे मुंडकाच्या 3 भागाचे 6 खंड आहेत आणि त्यात एकूण 64 मंत्र आहेत. काकांची ओवी आहे आणि ती ओवी सांगत असताना मला आज एक अजून उद्घृत करायचा भाग राहिलेला आहे, तो या ठिकाणी करून देतो. ती उद्घृत करायचा भाग असा होता की ग्रंथ निवृत्ती प्रधान, अन्वय व्यतिरेक ज्ञान, मुमुक्षुसी समाधान, अटीवसे. या मुंडकाच्या ज्या फांद्या आहेत त्या जरी खुडल्या असल्या तरी या फांद्या अत्यंत समाधान देणाऱ्या, कारण त्याची वृद्धी मुमुक्षूकडून होणार आहे, त्या फांद्यांची आत्मज्ञानातून. आणि अन्वय आणि व्यतिरेक ज्ञान, एक सोप्या भाषेत अन्वय शब्दाचा अर्थ सांगतो. काल साखरीचं उदाहरण दिलं होतं, अगदी सोपा, म्हणजे जरा ढोबळ मानाने सांगतोय. कोणत्याही गोष्टीला वगळणे म्हणजे वजाबाकी करणे, याला व्यतिरेक असं म्हणतात. आणि त्या गोष्टींचा अजून भर घालणे याला अन्वय असं म्हणतात. आता या टेबलवर पेन आहे, मोबाईल आहे, घड्याळ आहे आणि
डायरी आहे, पुस्तक आहे, आणि एक आवळा आहे, हस्तामलक. आमलक म्हणजे आवळा. आता या सगळ्या गोष्टींचं काय झालं, व्यतिरेक झाला, काढून टाकल्या, आणि फक्त आवळा तेवढा तुम्हाला दिसतो आहे. आता हाही आवळा तुम्हाला हातावर दिसतो आहे, हस्तामलक. यातला हात पण काढून टाकायचा आणि फक्त आवळ्याला बघायचं. याला व्यतिरेकी साधन असं म्हणतात. मी नाक आहे, कान आहे, डोळा आहे, छाती आहे, हात आहे, पाय आहे, या सगळ्या गोष्टींना काढून टाकायचं. आणि मग मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, रोगी आहे, निरोगी आहे, या सूक्ष्म गोष्टींना काढून टाकायचं. आणि मग मी स्थूलदेह ही, कारणदेह ही, आणि स्थूलदेह ही नाही, या सगळ्या नाहीपणाला व्यतिरेक असं म्हणतात. आणि मी आत्मा आहे. मग आता शरीरभर आत्मा बघणे, याला आत्मरूपता असे म्हणतात. शरीरभर आत्मा, अंतर शब्द थोडासा काढतो. सबाह्य अभ्यंतरी म्हटलंय, आपण फक्त अभ्यंतरी म्हणू. अभ्यंतरी आत्मा आहे, हा आत्म्याचा अभ्यंतरी अन्वय झाला. आणि सबाह्य, बाहेर सगट, आतमध्ये जो आत्मा आहे तो बाहेर सगट सगळीकडे वापरलेला आहे, व्यापलेला आहे, त्याला सबाह्य अभ्यंतरी, याला आत्म्याचा अन्वय असं. आता देहाचा व्यतिरेक झाला आणि आत्म्याचा अन्वय झाला. मग जगतामध्ये जेवढ्या उपाधी आहेत त्या सगळ्या उपाधीला काढून टाकलं, वजाबाकी केली, म्हणजे व्यतिरेक केला, आणि सगळ्या उपाधींमधल्या असलेल्या आत्म्याला बघितलं, याला आत्म्याचा अन्वय केला असं म्हणतात. अन्वय व्यतिरेकाची एक सोपी पद्धत. काल मी तुम्हाला साखरेच्या कणांचा व्यतिरेक आणि गोडीचा अन्वय असा सांगितला होता. तेवढं स्पष्ट करतो आणि पुढे चालतो. वेद विद्येची सागरी, अथर्वण वेदांचे अंतरी, मुंडक वर्णिले परोपरी, आत्मज्ञाना. काल खूप जणांनी सांगितलं की आमच्याकडे काकांचं मुंडकोपनिषद नाही आहे, मुंडकोपनिषद विवरण आहे. आता काकांचं मुंडकोपनिषद आउट ऑफ प्रिंट असल्यामुळे विवरणाशिवाय पर्याय नाही, म्हणून ओव्या मी थोड्या खुलासेवार घेणार आणि त्या स्पष्ट करणार, पुन्हा पुन्हा सांगणार. चिंता करू नका, ज्यांच्याकडे ओव्या नाहीत, म्हणजे मुंडक उपनिषद नाही, त्यांना मी सांगणार. ज्यांच्याकडे विवरण आहे त्यांनी त्या विवरणावर भागवा, तेही उपयुक्त आहे. वेद विद्येची सागरी, अथर्वण वेदांचे अंतरी, मुंडक वर्णिले परोपरी, आत्मज्ञाना. ही ओवी काकांची बर का. अथर्वण वेदांचे अंतरी. आता अथर्व वेदाच्या आतमध्ये काय आहे हो? मुंडक आहे. मुंडक वर्णिली परोपरी, पण अथर्व वेदाच्या आतमध्ये मुंडक आहे, आणि मुंडकाच्या आतमध्ये काय आहे हो? आत्मज्ञाना. अथर्वण वेद याला विद्येचा सागर असं म्हटलंय. काय म्हटलंय? विद्येचा सागर म्हटलंय. एवढा मोठा आनंद याच्यामध्ये साठलाय. सुखम कर्तुम अव्ययम, अव्यय असा आनंद आहे. म्हणजे त्या आनंदाला व्यय नाही, म्हणजे त्या आनंदाला ओहोटी नाही, फक्त भरती आहे, ओहोटी नाही. आणि म्हणून हे जे आत्मज्ञान आहे, या अशा आत्मज्ञानाला ज्याला ओहोटी नसते त्याला राजविद्या असं म्हणतात. ती नुसती विद्या नव्हे, ती राजविद्या आहे. विद्येला ओहोटी असते, आणि हे गुह्य म्हणून ते राजगुह्य श्री गुरूंकडून उकलवून घेतलं पाहिजे. जोपर्यंत गुरूंकडून हे गुह्य उकलल्या जात नाही तोपर्यंत
उपनिषदांचा अभ्यास हा केवळ बौद्धिक कसरती ठरतो. म्हणून खूप जण उपनिषदांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, खूप जण उपनिषदांवर प्रवचन करतात, परंतु त्याची बौद्धिक कसरत होण्याची दाट शक्यता असते अनुभवाविणं. आई आई कितीही जरी म्हटलं तरी आई झाल्यानंतर आई पण जे कळतं तसं ब्रह्मरूप झाल्यानंतर ब्रह्मरूप पण कळतं. आणि म्हणून त्या उपनिषदाला प्रारंभ करूया. कठोपनिषदात श्री गुरु यमधर्म होते, यमदेव होते. कोण होते? यमदेव. आणि शिष्य होता नचिकेता. वडिलांनी प्रवृत्त केलं होतं यमदेवांकडे जाण्यासाठी, परंतु आत्मविद्येसाठी जा म्हणून प्रवृत्त केलं नव्हतं, कारण ते संतापात होते. मुंडक उपनिषदामध्ये श्री गुरु ब्रह्मदेव आहेत आणि शिष्य जो आहे तो त्यांचा ज्येष्ठ पुत्र अथर्वा नावाचा आहे. म्हणजे इथे पिता पुत्र संबंध आहे, गुरु शिष्य संबंध आहे. व्यावहारिक दृष्ट्या पिता आणि पुत्र हे नातं आहे, पारमार्थतः गुरु आणि शिष्य असं नातं आहे. असं नातं दशोपनिषदात आणखीन कुठे आहे? कोणाला आठवत असेल? असं म्यूट असल्यामुळे सांगू शकत नाही असं गृहीत धरतो, आणि तुम्हा सगळ्यांना ते आठवतं हेही गृहीत धरतो. छांदोग्योपनिषदात श्री गुरु पिता आहेत, त्यांचं नाव आरुणी आहे, आणि या अरुणाचा जो पुत्र त्याचं नाव श्वेतकेतू आहे. अरुणाचा पुत्र श्वेतकेतू, म्हणून श्वेतकेतूचे वडील अरुण असं नाही होत, आरुणी असं. श्वेतकेतूचे वडील आरुणी आणि पुत्र श्वेतकेतू, असं छांदोग्योपनिषदात पिता पुत्रांचं गुरु शिष्य रूपी नातं बदललेलं आहे. सुनील दादा चिंचोळकर मला म्हणत, तुम्ही तुमच्या वडिलांपेक्षा जास्त गुरु या भावातून वागता. सुनील दादा चिंचोळकरांचं वाक्य आहे, माझ्या मनाचं नाही. आपला भाव कसा असतो याच्यावर अवलंबून असतं सगळं. श्री गुरु अलौकिक असतात, श्री गुरूंचा उपदेशही अलौकिक असतो, आणि तो श्रद्धेने स्वीकारावा लागतो. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ती श्रद्धा असते. आपल्या वडिलांविषयी आदर असणाऱ्यांची संख्या खूप आहे, श्रद्धा असणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. जिथे श्रद्धा असते ना वडिलांविषयी, त्या ठिकाणी तो आढळ पावलांनी वाटचाल करतो. आणि श्री गुरूंच्या अलौकिकत्वातून त्यांनी काय तयार केलेलं आहे? दोन गोष्टी तयार केल्या आहेत. एकाला म्हणतात संप्रदाय. संप्रदाय कशाला म्हणतात हो? संप्रदायामध्ये तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार असतो. काय असतं? तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार असतो, त्याला संप्रदाय असं म्हणतात. दोन बाबी असतात संप्रदायामध्ये. एक ब्रह्मविद्येची स्तुती असते, आणि दुसरं ब्रह्मविद्येची लक्षणं सांगितली असतात. अद्वैत संप्रदाय. कोणता संप्रदाय आहे? अद्वैत संप्रदाय. त्या संप्रदायातून ब्रह्मविद्येची स्तुती झालेली आहे, आणि ब्रह्मविद्येचे लक्षण सांगितले गेलेले आहेत. त्याला अद्वैत संप्रदाय असं म्हणतात. ब्रह्मविद्येची स्तुती जर सांगितली तर शिष्य ब्रह्मविद्येचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्साहित होतो.
कशी आहे ब्रह्मविद्या? यांनी असं होतं, तसं होतं, तसं होतं, स्तुती आहे ब्रह्मविद्येची. त्यामुळे शिष्य ब्रह्मविद्या ग्रहण करण्यासाठी उत्सुक होतो, उत्साही होतो. दुसरा मुद्दा, ब्रह्मविद्याचे लक्षण काय आहेत? ब्रह्मविद्येची स्तुती म्हणजे फायदा झाला. आता ब्रह्मविद्येचे लक्षण काय आहे हे जर संप्रदाय सांगतो, त्यावेळेला ब्रह्मविद्येविषयी आदरपूर्वक भाव तयार होतो आणि तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्सुक होतो. आता इथे ज्ञान ग्रहणासाठी प्रवृत्त होतो आदराने लक्षणं सांगितल्यानंतर, आणि स्तुती केल्यानंतर त्याच्यात उत्साह येतो आणि तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी लागतो. तसं दुसरं असतं परंपरा. परंपरेमध्ये ब्रह्म रूप झालेले जे जीवनमुक्त आहेत ते संप्रदायाकडे प्रवृत्त करतात. संत, सत्पुरुष, ऋषी आणि मुनी हे सगळे असंख्य मुनी, असंख्य लोक ज्या वेळेला संप्रदायाकडे प्रवृत्त करतात त्याला परंपरा असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? परंपरा असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये परंपरा आणि संप्रदाय असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे चेतन श्री गुरु असणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष जिवंत सद्गुरु कडूनच अनुग्रह घ्यावा. असं पुन्हा मुद्द्यांना समोर नेतो. ब्रह्मविद्येची स्तुती एक भाग, गुरु शिष्य संप्रदायाच्या स्तुतीचं महत्व दुसरा भाग, आणि तिसरा संप्रदाय काय सांगितलंय पहिल्यांदा, आता दुसरा भाग परंपरा. संप्रदायाकडे प्रवृत्त करणारे महात्मे या परंपरेचे ऋण आहेत, म्हणून ही परंपरा लागते. काही काही सद्गुरू एकदम मोठे झाले असतात, त्यांच्याजवळ परंपराच नसते आणि मग पुढे ते असलेल्या सर्व शिष्यांसह कोसळतात. कुठे कोसळतात? तुरुंगात जाऊन कोसळतात. फार मोठे मोठे नावं आले असतात. म्हणून ब्रह्मविद्या ही कुठल्याही एका व्यक्तीची, कुठल्याही एका संप्रदायाची, कुठल्याही एका परंपरेची वेठबिगार नाही, गुलामी नाही. कारण ब्रह्मविद्या अपौरुषेय आहे. काय आहे? अपौरुषेय आहे. ब्रह्मविद्या स्वयंसिद्ध आहे. ब्रह्मविद्या कुणाची गुलाम नाही. अपौरुषेय आहे म्हणजे कुठल्याच पुरुषांनी ब्रह्मविद्या लिहिलेली नाही. ज्यांच्या बुद्धीतून राग, द्वेष, मत्सर, हेवे, दावे ह्या गोष्टी कायमस्वरूपी निघून गेलेल्या आहेत, अशा लोकांना ध्यानावस्थेमध्ये मीच स्फुरण नसताना जे कळतं ते त्या अवस्थेत त्यांनी लिहून काढलं. म्हणून ब्रह्मविद्येचा कुणीही लेखक नाही. लिहिणारे हात जरी त्यांचे असले तरी ते त्याचे करते नसल्यामुळे ब्रह्मविद्येचा कोणी लेखक नाही. ब्रह्मविद्या अनादी आहे, ब्रह्मविद्या शाश्वत आहे. म्हणून ब्रह्मविद्या कुठून आली हे सांगता येत नसल्यामुळे तिला अनादी म्हणतात. ब्रह्मविद्या कायम राहणार आहे म्हणून तिला शाश्वत म्हणतात. ब्रह्मविद्या सांगणारा ज्याला स्फुरण झालं त्याच्यामध्ये मीचा आविष्कार नव्हता, फक्त तो स्फुरण रूप होता. त्यामुळे साक्षात परमेश्वर सुद्धा ब्रह्मविद्येचं खंडन करू शकणार नाही. म्हणून ब्रह्मविद्या चिरंतन आहे. मग आता ही ब्रह्मविद्या वाढेल कशी? आपण पाहिलं, मुंडक म्हणजे खुडलेल्या शेंड्याचं झाड, खुडलेलं झाड. मग ही वाढेल कशी? तर गुरु शिष्य परंपरा हेच ब्रह्मविद्या वाढवण्याचं एकमेव साधन आहे.
ब्रह्मविद्येचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी फक्त गुरु शिष्य परंपरा हे एकमेव साधन आहे. गुरूंकडून घ्यायची आणि आपल्या शिष्याला द्यायची. घ्यायची म्हणजे द्यायची म्हणजे नाही तर बस आपल्याला फक्त देण्या घेण्याचा व्यवहार कळतो, तसं नाही आहे. गुरुरुच्चिष्ट भोजनम, गुरूंनी उष्ट केलेलं जेवण शिष्यांनी घ्यावं. याचा अर्थ काय होतो? आपल्या श्री गुरूंकडून, गुरुनी त्यांच्या श्री गुरूंकडून जो उपदेश घेतला त्या उपदेशानुसार वागून त्यांनी जी ब्रह्मरूपता अनुभवली, ती अनुभवल्यानंतर ते आपल्या शिष्याला उपदेश करताना त्या ब्रह्मरूपतेचा अनुभव देतात. याला गुरुरुच्चिष्ट भोजन असं म्हणतात. गुरूंच्या पानातलं खाणं म्हणजे गुरुरुच्चिष्ट भोजन नव्हे. श्री गुरूंच्या मुखातून आलेली ब्रह्मविद्या जशीच्या तशी आत्मसात करून अनुभवणे याला उच्चिष्ट भोजन असं म्हणतात, जेवण नव्हे. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा हेच खुडलेल्या झाडाला वर्धिष्णू करण्याचं साधन आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या समोर फोटो होता महाराजांचा, शंकर महाराजांचा, काकांचा. काल तुम्हाला शंकर महाराजांचा फोटो दाखवला होता, आज तुम्हाला काकांचा पण फोटो दाखवीन. प्रत्यक्ष काकाच आहेत, फोटो निमित्त आहे. म्हणून श्री गुरु, परमगुरु आणि परात्पर गुरु आपले जे असतात उपदेश देणारे त्यांना श्री गुरु असं म्हणतात. ब्रह्मज्ञान उपदेशी कसं उपदेश करतात? जीवात्मया परमात्मयाशी ऐक्य करी. तो उपदेश जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून देणारा असतो. त्यांनाच फक्त श्री गुरु म्हणतात. श्री गुरूंचे जे गुरु त्यांना परमगुरु असं म्हणतात. आणि परमगुरूंचे जे गुरु त्यांना परात्पर गुरु असं म्हणतात. उदाहरण द्यायचं जर झालं तर डॉक्टर काका माझे श्री गुरु आहेत. त्यांचे श्री गुरु शंकर महाराज खंदारकर आहेत आणि त्यांचे श्री गुरु साधू महाराज आहेत, हे शंकर महाराज खंदारकर. आणि त्यांचे श्री गुरु साधू महाराज आहेत, हे ते साधू महाराज. माझे परात्पर गुरु, माझे परमगुरु शंकर महाराज आणि माझे श्री गुरु डॉक्टर काका. त्यांचा फोटो दाखवण्याची मला वाटत नाही तुम्हाला गरज आहे, तरी सुद्धा एवढं दाखवतो. हा फोटो पाहिल्यानंतर मला ओवी सुचली होती. आनंदाचे तू ते मूळ, जेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करवणे ठेले. दिसतोय ना नीट फोटो? आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करवणे ठेले. काकांच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काका आनंद नव्हे, आनंदाचं मूळ आहे. आणि असे जे काका आहेत त्यांच्याबद्दल आपण आज बोलतो आहोत संबंध भाष्यामध्ये, संगती भाष्यामध्ये. आता ही झाली गुरु, परम गुरु आणि परात्पर गुरु. आता ही गुरूंपासून जी येते ती त्यांच्या शिष्यापर्यंत पोहोचते. आणि शिष्याने जर ती स्थिती प्राप्त केली तर गुरु त्यांना शिष्य करण्याचा आदेश देतात. म्हणून श्री गुरु, श्री गुरूंचे शिष्य आणि शिष्यांचे शिष्य त्यांना प्रशिष्य असं म्हणतात. आणि प्रशिष्यांकडून प्रचार आणि प्रसार करवून घ्यायचा असतो. आता लक्षात आलं असेल
श्रीमद आद्य शंकराचार्य, त्यांचे गुरु गोविंद पादाचार्य म्हणजे परमगुरु झाले, आणि त्यांचे गुरु गौडपादाचार्य म्हणजे परात्पर गुरु झाले. गौडपादाचार्य, गोविंद पादाचार्य आणि शंकराचार्य. आणि मग शंकराचार्यांचे जे शिष्य, त्यांचा 4 मठांमध्ये त्यांनी स्थापना केली. अशा पद्धतीने त्यांचे प्रशिष्य तयार झाले. त्यातून प्रचार आणि प्रसार, आणि प्रचारातून प्रशंसा होते आणि प्रसारातून अनुभव सांगितला जातो. प्रचारातून तत्वज्ञानाची स्तुती सांगितल्या जाते आणि प्रसारातून ब्रह्मानुभव संक्रमित केला जातो. काकांची सुंदर ओवी आहे. प्रचार आणि प्रसार सांगतात, मी आपणची जेवून येणे आणि का भरवी बळे कोणे. मी नुसतं स्वतःच जेवण अपेक्षित नाही, आणि का भरवी बळे कोणे त्यांच्या गळी उतरवा. हे तो बुद्धिमत दाता जाणे अंतर्या. काकांच्या भूमिकेमधली 10व्या नंबरची ओवी आहे. समर्थ म्हणतात, जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणखीन समर्थ म्हणतात, आपण तरले नव्हे ते नवल. स्वतःचा मोक्ष करून घेणे हा परमार्थाचा उद्देश नाही, इतरांचाही मोक्ष झाला पाहिजे. ती ओवी जर कोणाला आठवली तर SMS वर लिहून ठेवा, मेसेजवर, म्हणजे ती कळून जाईल, मी पाहून घेईन नंतर. आपण तरले नव्हे ते नवल नेहमीची आहे. म्हणून संप्रदायाचा प्रशिष्यांनी म्हणजे शिष्यांच्या शिष्यांनी प्रचार आणि प्रसार करायचा असतो. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करून ठेवले, याला प्रचार आणि प्रसार असं. आपणा सारिखे सकळ. काकांनी बघा 13 जणांना पुढे प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. प्रचारामध्ये स्तुती असते आणि प्रसारामध्ये अनुभव देण्याकरता पात्र केलेलं असतं. अशा पद्धतीने संगती भाष्याचा प्रारंभ झालाय. आचार्य म्हणतात, ओम ब्रह्मादेवानाम. काय उपनिषदाचा प्रारंभ केलाय? ओम ब्रह्मादेवानाम. ब्रह्मविद्या श्री गुरूंकडून प्रयत्नपूर्वक आणि आयासपूर्वक मिळते. ब्रह्मविद्या ही गुरुबुद्धीतूनच लाभते. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला. अन्य विद्यांप्रमाणे स्वबुद्धीने ब्रह्मविद्या मिळत नाही. काकांचं वाक्य आहे, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नसतो. मग तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तम एव शरणम. फक्त तुलाच शरण जातो. नाथ महाराज सांगतात, गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण. 2दा नव्हे म्हटलाय, नव्हेवर भर दिलाय. गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण, हे उपनिषदार्थ प्रमाण परम निर्वाण साधिले. म्हणून शास्त्र सांगतं, आचार्यवान पुरुषो वेद तम तौपनिषदम पुरुषम पृच्छामी किंवा प्रपच्छ. उपनिषद ही ब्रह्मविद्येची महती गातात. म्हणून उपनिषदामध्ये शास्त्र प्रशंसा आहे, संप्रदाय प्रशंसा आहे, श्री गुरु प्रशंसा आहे आणि शिष्य प्रशंसा आहे. असं असताना सुद्धा या ठिकाणी शास्त्र प्रशंसेला महत्व दिलेलं आहे. संप्रदाय प्रशंसेलाही महत्व दिलं आहे, शिष्य प्रशंसेलाही महत्व दिलं आहे, गुरु प्रशंसेलाही महत्व दिलं आहे. शिष्य प्रशंसेमध्ये अव्याहत सातत्याने अखंड कष्ट शिष्याला उपसावे लागतात.
कायिक, वाचिक आणि मानसिक. शरणागती आणि अहंत निर्मूलन शिष्याला करावं लागतं. गुरूंप्रती अत्यंत निष्ठा लागते, अतिशय तळमळ लागते, खूप श्रद्धा लागते. हीच शिष्याची तपश्चर्या आहे. साध्याशी एकनिष्ठ असणे याला असिधारा व्रत असं म्हणतात. काल स्पष्टीकरणामध्ये शैला काकूंनी हे सांगितलं आहे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवधितव्यम. एक दिवस सुद्धा स्वाध्याय आणि प्रवचन यांच्यात तडजोड करायची नसते. ज्याप्रमाणे आपण जेवणात किंवा श्वास घेण्यात तडजोड करत नाही. थांबतो का आजच्या दिवस श्वास घ्यायचं? लोक विचारतात, रोज साधना केलीच पाहिजे का? त्याला करायचीच नाहीये, गुरु करतोच कशाला? गुरु पाहिजे म्हणायचं आणि रोज साधना केलीच पाहिजे का असा प्रश्न विचारायचा. म्हणून सर्व विषय भोगांचा त्याग करून मग श्रवण करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल आमचा त्याग कधी होईल आणि आम्ही श्रवण कधी सुरू करू? म्हणून श्रवण सुरू करा, हळूहळू त्याग करा. एक दिवस सर्व त्याग झाल्यानंतर जे श्रवण असतं ते श्रवण इफेक्टिव्ह असतं. त्या श्रवणाचे परिणाम तत्काळ पाहायला मिळतात. तत्व विषय त्यागा संग त्यागाश्च. काका लिहितात, ब्रह्मसूत्र संपादनी उपयोगी मुंडकाची मांडणी, म्हणून शंकरे टीका टिप्पणी तया केली. उपनिषद ब्रह्मसूत्राच्या मांडणीसाठी मुंडकोपनिषदाचा खूप उपयोग केला आहे शंकराचार्यांनी. ब्रह्मसूत्र माहिती आहे ना? वेद व्यासांनी लिहिलं, कुणाला कळलं नाही. वेदव्यासांनी 555 सूत्रे लिहून ठेवली, कोणाला कळले नाही. तसेच खितपत पडत राहिले. व्यासांनी आद्य शंकराचार्यांना ब्रह्मसूत्रावर भाष्य करण्याची आज्ञा केली आणि आचार्य भाष्य ब्रह्मसूत्रावर लिहिल्या गेल्यानंतर ब्रह्मसूत्रे कळायला लागली. आणि म्हणून आचार्य भाष्याचं अनन्य साधारण महत्व आहे. मी सगळ्या उपनिषदांमध्ये आचार्य भाष्य घेतो. आचार्य भाष्याशिवाय उपनिषदाचा यथार्थ उकलन आकलन होत नाही, नाही आणि नाही. आणि आचार्य कट्टर अद्वैती आहेत, लक्षात ठेवायचं. द्वैत आचार्यांना जरा सुद्धा खपत आचार्यांसमोर द्वैत उभं राहत नाही. जगत द्वैतमय असलं तरीही ब्रह्मस्वरूप अद्वैत आहे. म्हणून द्वैतातून अद्वैताची म्हणून द्वैती लोक आचार्यांचं नाव सुद्धा सहन करत नाहीत. काय म्हणतात तो आचार्यांना ते सुद्धा सांगतो. उपनिषद मंत्र घडले तेथे कर्मची निरूपिले, ऐसे शंकरे न मानिले विपरीतार्थ. काकांनी तिसऱ्या ओवीत लिहिलंय, उपनिषद मंत्र घडले, तयार झाले नाही म्हटलं, घडवले नाही म्हटलं, मी लिहिले असंही नाही म्हटलं, घडले म्हटलं. श्रुती कशी आहे? पूर्ण झाल्या, बस, तयार नाही केल्या. म्हणून त्याचा निर्माता नाही, म्हणून त्याचा लेखक नाही. तेथे कर्मची निरूपले, उपनिषदामध्ये कर्म सांगितलं आहे असा लोकांचा समज आहे. भगवद्गीतेला सुद्धा कर्माध्याय म्हणूनच लिहिलं गेलं आणि मग त्याला नाव देण्यात आलं. माहिती आहे तुम्हाला काय आहे ते? तुरुंगात बसल्या बसल्या लिहिल्या गेली आणि लिहिल्यानंतर मग त्याला
कर्माचा आयाम जोडला. पण ऐसे शंकरे न मानिले विपरीतार्था. आचार्यांनी मात्र हे मानलेलं नाही. आचार्यांनी उपनिषद आणि भगवद्गीतेमध्ये कर्म सांगितलं असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून आचार्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्यांना वंदन करायचं. बंधू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सारुनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिन करू प्रकाशिला. प्रबोधाचा दिनकर आचार्य आहे. आचार्यांना कर्मठ म्हणणारे, आचार्यांना दूषण देणारे खूप लोक आहेत. काही लोक आचार्यांना ज्ञानी किंवा ज्ञानमार्गी म्हणतात. आचार्यांचं तसं पण नाही. आचार्य कर्मठही नाही आणि आचार्य नुसते ज्ञानवानही नाही. आचार्याने एवढे भक्तीवर स्तोत्र दुसऱ्या कोणीच लिहिलेले नाही. म्हणजे भक्तीचा मार्ग ही आचार्यांचा आहे, ज्ञानाचा मार्ग तर आहेच आहे. आचार्य कर्मठ नाहीत. मनीषा पंचकम नावाचं शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. आचार्य कर्मठ नाही याचा प्रत्यंतर मनीषा पंचकम मध्ये आहे. गंगेवर स्नान करत असताना आचार्यांच्या समोर काही शिष्य लोकांना दूर हो, चला दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा, तुम्ही समोर येऊ नका, आचार्य येऊन राहिले असं म्हणतात. आणि भगवान शंकर आचार्यांची परीक्षा घेतात आहे. आणि त्यावेळेला शंकर चांडाळाच्या वेशात येऊन प्रश्न विचारतात, तुला विटाळ कशाचा होतो आहे? देहाचा विटाळ होत असेल तर तो अस्तित्वातच नाही, आणि आत्म्याचा विटाळ होत असेल तर त्याला इतका परमशुद्ध असल्यामुळे त्याचा विटाळ होण्याचा प्रश्न नाही. मग दूर हो कोणाला म्हणतोय? कोणी दूर व्हायचं, देहाने की आत्म्याने? मनीषा पंचकम मध्ये आहे. पहिल्यांदा भगवान शंकरांनी प्रश्न विचारलेला आहे. आचार्यांचे शिष्य हपकून गेलेले आहेत, ते बाजूला झाले शंकराच्या चांडळाच्या या प्रश्नाने, आणि आचार्य समोर उभे झाले. आचार्यांच्या लक्षात आलं की जगाला मी कर्मठ आहे असं वाटू नये, म्हणून प्रत्यक्ष शंकर येऊन आपल्याला प्रश्न विचारतात आहे. आणि त्यातून 5 श्लोक उद्गृत झाले आहे. त्याचं नाव मनीषा पंचकम आहे. कठीण स्तोत्र आहे, पण फार गोड आहे, फार सुंदर आहे, तत्वज्ञानाने भरलेला आहे. विपरीत अर्था, विपरीत भावना, असंभावना दोष असतात. प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना आणि विपरीत भावना. प्रमाण संभावना श्रवणाने जाते, प्रमेया संभावना मननाने जाते, आणि विपरीत भावना निधिध्यासनाने जाते. म्हणून प्रमाण संभावना उपनिषदाने जाते, प्रमेय संभावना ही ब्रह्मसूत्रांनी जाते, आणि विपरीत भावना भगवद्गीतेचं अनुशीलन करण्याने जाते. त्याला निधिध्यासन असं म्हणतात. म्हणून आचार्यांसारख्यांना जर लोकांनी नावं ठेवली आहेत, देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांच्यावर 2 जन्मठेपेच्या शिक्षा लागल्या, त्यांना सुद्धा इंग्रजांत लांगुल चालन करणारे असं म्हणून लोकांनी नावं ठेवली आहेत. त्यांच्या जहाजातून घेतलेल्या अचाट साहसाच्या उडीला बळकुटेपणा म्हणण्याचं साहस लोक करू शकतात. राष्ट्रभक्त मोदी यांच्यावर रशियाच्या पंतप्रधानांनी सुद्धा यांच्यासारखा देशभक्त पाहिला नाही असं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्यांची तारीफ करतात. ट्रम्पच्या आधीचा बायडेन, आणि बायडेनच्या आधी कोण होता, त्यांनी सुद्धा मोदीची खूप तारीफ केली होती. तो मुरीद होता मोदीचा. कोणाला आठवत असेल तर नाव सांगून द्या. ओबामा. बायडेनच्या आधी
ओबामा. 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 बराक ओबामा. ओबामा. हो, ओबामा. त्यांनी सुद्धा मोदीच्या देशभक्तीची तारीफ केली होती. इतकंच नव्हे तर मोदींना त्यांनी जी पार्टी दिली ती नवरात्राच्या काळामध्ये दिली. अमेरिकेतली पहिली पार्टी आहे ज्या पार्टीमध्ये ड्रिंक्स आणि नॉनव्हेज नव्हतं, अशी अमेरिकेच्या इतिहासातली पहिली पार्टी आहे जी मोदींना देण्यात आली. त्या पार्टीत कोणालाही ड्रिंक्स आणि नॉनव्हेज मिळालेलं नाही, दिलेलं नाही, कारण मोदींचे उपवास होते. त्या उपवासात इतरांना सुद्धा त्यांनी ड्रिंक्स आणि नॉनव्हेज नाही घेऊ दिलं. याला प्रभाव असं म्हणतात. त्या मोदींवर हे घटना बदलतील म्हणून यांना 400 हवे असा प्रचार केला गेला आणि त्या प्रचाराला बळी पडले हो लोक. आपला विषय तो नाही. आपला विषय असा आहे की लोक स्तुती करतील अशी अपेक्षा आपण ठेवण्याचं काही कारण नाही. लोकच जर कौतुक करणार नाहीये, स्तुती करणार नाहीये, नावच ठेवणार आहे, घरातले कौतुक करतील का हो? घरातल्या लोकांकडून कौतुकाची अपेक्षा करावी काय? जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, पारमार्थिक माणसाची थोरवी मोठेपण त्याचा देह गेल्यानंतर गायल्या जातो. आज माऊली करता किती गर्दी होते, लाखो लोक जमतात. त्यावेळेला ठाकूरांच्या अंत्ययात्रेच्या वेळेला 9 जण होते फक्त. किती? 9. आज ठाकूरांचं नाव किती आहे? असो, म्हणून कीर्ती स्तुती यांच्या अपेक्षा करून परमार्थ करायचा नसतो. त्यांनी फक्त मोक्षासाठी कष्ट उपसायचे असतात, त्यानंतर त्याचा आनंद कधीही घटत नाही. हा वादा आहे. ते हृदय ग्रंथी तोडी, कर्म प्रतिष्ठा मोडी आणि मुमुक्षु ते दौडी ज्ञान पाठे. वर्णिली ज्ञानांची या कळा, कर्मठांची अवकळा, तैसा आत्मज्ञानाचा सोहळा पूजनीय. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. मुंडक उपनिषदातली श्रुती आहे, लक्षात ठेवा. थोडस 2 मिनिटं पुढचं सांगतो. काकांची ओवी आहे. अपरा विद्या कनिष्ठ, पराविद्याची वरिष्ठ, जी संसार होईल नष्ट दुःखदायी. अपराविद्या कनिष्ठ आहे, पराविद्या श्रेष्ठ आहे. त्यांनी संसार सत्यत्व नष्ट होणार आहे. जी संसार होईल नष्ट म्हणजे संसारातलं सत्यत्व नष्ट होणार आहे. संसार नष्ट नाही होणार. संसार नष्ट करण्याचं काम अणुबॉम्ब करतात. सद्गुरु संसार सत्यत्व नष्ट करतात. संसार नाही नष्ट करत, तुमचा देह नाही नष्ट होत. जो दुःखदायी संसार आहे त्याचं सत्यत्व नष्ट होतं आणि दुःख नाहीच होत. म्हणून परावर्णिली आवडी, अपरा धाडिली देशोधडी, ऐसी मुंडकाची घडी उघड केली. ते ज्ञान नव्हे नावाचा बहुधा ज्ञान नावाचा समास आहे. बहुधा ज्ञान, त्यात सगळे अपराविद्येचं वर्णन दिले आहे. घोड्याची परीक्षा, रथाची परीक्षा, शस्त्राची परीक्षा, सगळं अपराज्ञान आहे. न्याय सांख्य वैशेषिक ज्योतिषापर्यंत या ज्या 6 हे आहेत, हे सगळे अपराविद्येचे द्योतक आहेत. पराविद्या सहजासहजी प्राप्त होत नाही, बहुत सुकृताची जोडी. अध्यात्मविद्या पराविद्या आहे. सद्गुरु प्राप्ती हा अत्यंत भाग्याचा प्रसंग असतो. उपदेश प्राप्ती ही अमूल्य क्षण असतो. मला काहीही अभ्यास, तपश्चर्या, त्याग, समर्पण, शरणागती न करता पराविद्येची पुसटशी सुद्धा कल्पना येत नाही.
गुरु तुम्ही काय वाटेल ते करा, पण मला या संसार पिढ्यांमधून सोडवा, असं शिष्य सहज सुद्धा म्हणतात. पण या पिढ्यांमधून गुरु सोडवत नसतात. शिष्याला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते, अभ्यास करून, तपश्चर्या करून, त्यागाने, समर्पणाने आणि शरणागतीने. गुरु प्रसाद लभ्या ब्रह्मविद्या केवळ कर्म आणि उपासनेवर अवलंबून नाही, ब्रह्मविद्या विवेक आणि वैराग्यावर सुद्धा अवलंबून नाही. गुरु कृपा ही केवळ गुरूंचा उपदेश आणि श्री गुरूंच्या मुखातून आलेले शास्त्र संस्कार ह्यातूनच स्वरूप कळतं. दशमहास्वम माहितीये सगळ्यांना दृष्टांत. 10 जण होते, एक जण बुडला असं वाटलं. नदीच्या पलीकडे आल्यावर त्रयस्थ माणसाला पाहिलं, त्यांनी मोजून दाखवले, तुम्ही 10 आहे. म्हणून नुसत्या कर्मावर आणि उपासनेवर खूप खेळ चालतात, कर्माचे आणि उपासनेचे. त्या उघडतात, दान देतात, यज्ञ करतात, तपक करतात, हे सगळी कर्म आहेत. उपासना मंडळ असतात. आणि कर्म आणि उपासनेवर गुरु कृपा अवलंबून नाही, आत्मज्ञान अवलंबून नाही. मी सांगत नाही आहे, माझ्या मनाने बोलत नाही, तुम्हाला ओव्या दाखला म्हणून देतो, म्हणजे मी बोललो असं वाटणार नाही. ज्याची नाही गुरुचरण भक्ती, त्याची कैसी होईल विरक्ती. जरी पढेल श्रुती स्मृती, शास्त्र व्युत्पत्ती केल्याही. एवढ्या शास्त्रांचा अभ्यास जरी केला आणि श्रुती आणि स्मृतींचा जरी अभ्यास केला, तरी सुद्धा त्याला आत्मज्ञान होणार नाही. पुन्हा नाथ महाराज म्हणतात, वेद शास्त्रार्थ अति संपन्न, जरी झाले अति सज्ञान, परी माझ्या अनुग्रहे विन, माझा वेदार्थ जाण कळेना. म्हणून आम्ही खूप विवेक आणि वैराग्याचा वापर करतो आहे. आम्ही साधन चतुष्टय संपन्न आहोत. आम्ही कर्म आणि उपासना सख्या करत असतो. त्याने गुरु प्रसाद लाभण्याची शक्यता नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो कसा लाभेल? उद्या पहिल्या मंत्रापासून आपण प्रारंभ करूया. आज संगती भाष्य म्हणजे शांकर भाष्यातलं संबंध भाष्य आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. शंकराचार्य प्रत्यक्ष म्हणतात आहे, काय म्हणतात आहे? गुरु प्रसाद लभ्या. त्यावेळेला हे सगळं कळतं. असा श्री गुरूंचा प्रसाद आपल्या सगळ्यांना लाभावा, अशी माझे सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. वासंतीताई, रामकृष्ण हरी.